नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा विषय आहे एक्स आणि वाय यांच्यासह गुणकांची अदलाबदल असणारे समीकरण. 15x अधिक 17y बरोबर 21 हे आपले पहिले समीकरण आहे. 17x अधिक 15y बरोबर 11 हे आपले दुसरे समीकरण आहे. समीकरण 1 आणि समीकरण 2 या दोन्ही समीकरणांना आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येते की ह्या दोन समीकरणात x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे. अशा समीकरणांना आपण सोपे समीकरण बनवण्यासाठी त्यांची एकदा बेरीज करूया आणि एकदा वजाबाकी करूया. म्हणजेच सोपे समीकरण 3 मिळवण्यासाठी आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करूया. मग आपल्याला मिळेल 15x अधिक 17y बरोबर 21 अधिक 17x अधिक 15y बरोबर 11. ह्यांची बेरीज आपल्याला मिळेल 15 अधिक 17 32x, 17 अधिक 15 32y आणि 21 अधिक 11 32. जर ह्या नवीन समीकरणाला आपण 32ने भागले तर आपल्याला आपले सोपे समीकरण मिळेल आणि आपले तिसरे सोपे समीकरण बनेल x अधिक y बरोबर 1. हे आहे आपले तिसरे समीकरण. आता सोपे समीकरण 4 मिळवण्यासाठी आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची वजाबाकी करूया. म्हणजेच 15x अधिक 17y बरोबर 21 वजा 17x अधिक 15y बरोबर 11. ह्यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळेल 15x वजा 17x बरोबर वजा 2x आणि 17y अधिक वजा 15y बरोबर 2y आणि 21 वजा 11 बरोबर 10. आता आपण दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूंना जर 2ने भागले तर आपल्याला आपले सोपे समीकरण 4 मिळेल. ते बनेल वजा x अधिक y बरोबर 5. तर मग आपल्याकडे आता 2 सोपी समीकरणे आहेत. तिसरे समीकरण x अधिक y बरोबर 1 आणि चौथे समीकरण वजा x अधिक y बरोबर 5. आता नवीन समीकरणे 3 व 4 यांची आपण बेरीज करूया. मग आपल्याला मिळेल x अधिक y बरोबर 1 अधिक वजा x अधिक y बरोबर 5. यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल x अधिक वजा x बरोबर 0x आणि y अधिक y बरोबर 2y बरोबर 6. म्हणजेच 0 वजा 0x अधिक 2y बरोबर 6 आणि y बरोबर 3 ही आपल्याला yची किंमत मिळेल. आता ही किंमत आपण तिसऱ्या समीकरणांमध्ये जर ठेवली तर आपल्याला x ह्या चलाची किंमत मिळेल. म्हणजेच x अधिक y बरोबर 1 ह्या तिसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला y बरोबर 3 ह्या चलाची किंमत ठेवायची आहे. मग आपल्याला x या चलाची किंमत मिळेल x बरोबर वजा 2. म्हणजेच 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. ह्या दोन समीकरणाची उकल आहे x बरोबर वजा 2 आणि y बरोबर 3.